गेली बरीच वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल जोरदार चर्चा, मागण्या, प्रसंगी वाद निर्माण होत होते. मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी या मागणीला एकमुखाने पाठिंबा दिलेला होता. अखेर सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. केंद्र सरकारने माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. पण सामान्य लोकांना हे माहिती नाही की अभिजात भाषा म्हणजे काय, तो दर्जा कसा मिळतो, तो मिळाल्याने त्या भाषेला काय फायदे होतात, एखादी भाषा अभिजात कशी ठरते. कोणत्याही भाषेला अभिजात भाषा असा दर्जा देण्याचे अधिकार गृह मंत्रालयाने 2005 साली सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे निकष खालीलप्रमाणे: प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजेच अभिजात. भाषेचा नोंदवलेला इतिहास हा प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच 1500 ते 2000 वर्षे जुना हवा. प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं. दुसऱ्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. भारतात यापूर्वीही 6 भाषांना अभिजात भाषा असा दर्जा मिळालेला आहे. त्या म्हणजे तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया. मराठी अभिजात भाषा 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला दिला. महारठी, महरठी, मराठी आणि मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. मराठीचं वय किमान 2500 वर्ष जुनं असल्याचे पुरावे असल्याचा या अहवालात म्हटलेलं आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय फायदे होतात? याआधी अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांसाठी काही संस्था उभारण्यात आलेल्या आहेत. या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी मोठी आर्थिक मदत केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाने अभिजात भाषा दर्जाचे काही फायदे सांगितलेले आहेत. मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन आणि साहित्य संग्रह करणं. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय असणं. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं. महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना भरीव मदत करणं. अभिजात भाषा दर्जा मिळाल्याने असे बरेचसे फायदे मराठी भाषा आणि महाराष्ट्राला होतील.